क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहताय मुकेश रॉयल विरुद्ध डेंजर 11 अधीरा सत्यविनायक कामोटे. फुलटॉस चेंडू झाला भिरकावून दिले कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धावसंख्येचा श्री गणेश होताना आपण पाहताय. क्वार्टर फायनलचा सामना दोन बलाढ्य संघ आपण पाहताय. एकीकडे असेल कर्णधाराच्या भूमिकेत तर दुसरीकडे आपण पाहू शकाल आकाश गुरव. लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिलंय आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे ऋषिकेश विश्वकर्मा. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय 4 षटकांचा सामने असतील. क्वार्टर फायनलचा सामना आपण या माहुल नगरीमध्ये पाहत आहेत. आपला लाडका वेद चषक 2026 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत असेल. खूपच सुरेख असा चेंडू होता. यष्टीरक्षक आकाश गुरावाला चेंडू काही मिळाला नाही. 22च्या रूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू अखेर 4 धावा. 2 विस्फोटक फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये. एक धावसंख्येसाठी झगडावं लागतंय दोन्ही फलंदाजांसाठी. थोडी संयमी फलंदाज आपण पाहताय कारण मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तोच फलंदाज शुभम लोखंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी टॅकवर. तर दुसरीकडे आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम साकीनाका चांदिवली परिसरातील ऋषिकेश विश्वकर्मा. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्याच्या टपलाईने पूर्ण करताना आपण पाहताय. पंचांचा इशारा ते वाईट म्हणजे अवंतर धाव प्लस 2 धाव म्हणजे 3 धावा मिळतील. जिथे चुकी होती त्या चुकीचा पुरेपूर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फायदा घेतला जातोय. जिकडे एकच धाव होती तिकडे 2 धावा काढण्यात दोन्ही फलंदाज सफल झाले. कारण क्रिकेटमध्ये एक धावसंख्या खूप महत्त्वाची आणि मोलाची असते आणि ते कंपल्सरी चेस असल्या कारणाने खूपच महत्त्वाचे आहे. खूपच सुरेख असा फटका होता. तो चेंडू थेट आदळला जातोय. चार चेंडू 9 धावा धावफलकार लागतात. 4 षटकांमध्ये आपण पाहू शकाल मुकेश रॉयल संघांचा प्रयत्न असेल 80 ते 90 धावसंख्या करण्याचा. कारण समोरचा संघ आपण पाहू शकाल डेंजर 11 अधीरा सत्यनायक कामोटे संघामध्ये त्याच ताकदीचे फलंदाज आहेत. आकाश असेल रवी असतील सध्या फॉर्ममध्ये असतील हे 2 फलंदाज. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहताय. ऋषिकेश यांच्या गोलंदाजी मार्कवर एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू अखेर 10 धावा. 1 चेंडू शिल्लक असेल. 1 टू गो पहिल्या षटकातला. खूपच सुरेख असं षटक आतापर्यंत हाताळताना आपण पाहताय ऋषिकेश यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख असा चेंडू ब्लॉकॉल पाहिजे चेंडू डेलिब्रेट निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. ही मॅच क्वार्टर फायनलची मॅच नक्कीच चुरशीची होईल कारण दोन्ही नामवंत खेळाडू नामवंत संघ आपण पाहताय. पहिलं षटक संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक 18 चेंडू. 2 महत्त्वाचे फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये. शुभम
लोखंडे आणि करण एवन जोडी आपण पाहत आहे मुकेश रॉयल संघाची. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मोहित. 10 धावसंख्या धावफलकावर स्थिरावली असताना आपण पाहताय. लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षकांनी. खूपच सुरेख असा झेल टिपला जातोय. ऋतिक यांच्या माध्यमातून खूपच सुरेख असा झेल टिपला जातोय. पहिल्याच चेंडूवर पहिलाच मोठा आदरा दिला जातोय मुकेश रायल या संघाला शुभम लोखंडे यांच्या रूपात. 10 धावसंख्येवर पहिला आदरा दिला जातोय. मोठा गडी गारद केला जातोय. थेट जातोय आता तो पॅव्हलियनच्या दिशेने. पहिल्या षटकातलं प्रेशर आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थेट चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा संगम झाला आणि मोठा आदरा बसतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय देवा पांडे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय. 10 धावसंख्येवर पहिला गडी गारद होतोय. लोअर फुल टॉस चेंडू त्याला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार चौकार. तर आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्र आणि खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला देवा यांच्या बॅटमधनं. तर लवकरात लवकर सुरुवात करावी. जास्त अवधी घेतला जातोय तुमच्या गोलंदाजी माध्यमातून. पंचांचा इशारा ते वाईड आणि बाईच्या रूपात 2 धाव म्हणजे 3 धावा मिळतील. 2 धावा मिळतील. दोन चेंडू 16 धावा धावफलकावर लागत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर लागते. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना 16 धावा. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक आपण पाहताय मोहित याच्या माध्यमातून.
खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या दिशेने. खूपच सुरेख असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रवी यांच्या माध्यमातून चौकार अडवला जातोय. आणि 3 धावा पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफळ होत आहेत. एक धाव अडवली जाते रवी यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा, 4 चेंडू. ब्लॉकआउट पैसा चेंडू आपण पाहताय. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढले जाते मोहित यांच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफल होत आहेत. सध्या आपण पाहताय एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक सरसावतोय. सध्या चौकार आणि षटकारांची आतषबाजी होताना आपण पाहत नाहीये. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 21 धावा धावफलकार लागत आहेत 5 चेंडूंच्या अखेरीस. एक चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. पुन्हा त्या लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहू शकाल. एका धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे 11च्या सरासरीने देवी मुकेश रॉयल संघ खेळताना आपण पाहू शकाल. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक 12 चेंडू. नवीन गोलंदाज दाखवले होते स्वप्नील. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. चार धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक चेंडू 28 धावा. मोठे प्रहार येत नाही पण धावसंख्या सरसावून जाते. एकेरी दुहेरी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकल पाहिजे चेंडू स्वप्नील यांच्या माध्यमातून. थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफल होत आहेत. स्ट्राईकवर आपण पाहू शकाल करण येतोय स्ट्राईकवर. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 2 चेंडू अखेर 31 धावा.
खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतो करण यांच्या बॅटमधनं येणारा. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न असेल. चौथी धाव चोरण्याच्या प्रयत्न. धाव बाद होतोय करण. महाराष्ट्रामध्ये निसर्ग चेंडू शिल्लक असतील. संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय अभिजित.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. 2 गडी गारद होत आहेत. दोरकस फटका आपण पाहताय कुणाच्या बॅटमधनं आलेला. पहिल्या चेंडूवर पहिलाच आक्रमक पवित्रा घेतला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 47. आज चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण शेवटचे 5 चेंडू म्हटलं तर हाणामारीचं एक षटक असतं. 4थं षटक आपण पाहत आहे अभिजित यांचं. डावकुरा फलंदाज आपण पाहत आहे कुणाल. कुणाले वैयक्तिक 4 चेंडू 13 धावसंख्येवर नाबाद आहेत. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय देवा. 5 चेंडू 14 धावसंख्येची एक विस्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या मैदानामध्ये. चालू सामना आपण पाहताय डेव्हिड 11 मुकेश रॉयल विरुद्ध डेंजर 11 आदिरा सत्यविनायक कामोडे संघ. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहताय. पुन्हा एकदा जोरकस फटका आपण पाहतोय कुणाल यांच्या बॅटमधनं येणारा हा सलग दुसरा चेंडू. 2 षटकार पाहत आहे. माध्यमातून एक कॅच पकडली जाते. समालोचन कक्षाकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. भूषण पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लागू होते. तर षटकारांची सुवर्ण संधी असेल. हा चेंडू षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. पंचांचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळते प्लस 1 धाव 2 मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू अखेर 55 धावा. ब्लॉकल पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळते. देवा यांच्या बॅटमधनं निघालेला हा देखना 1 बाउन्स चौकार. शेवट पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू षटकार, त्यानंतर आलेला वाईटच्या रूपात एक धाव काढली 22 मध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार टोकला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. पहिल्या 3 षटकात आपण पाहू शकाल 41 धावसंख्या होती. त्यानंतर आक्रमण केले जाते कुणाल आणि देवा यांच्या माध्यमातून अभिजित यांच्यावरती. खूपच सुरेख असा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत ऋषिकेश विश्वकर्मा चेंडूची फेकी करेल आणि ते धावबाद होतोय कुणाल. तिसऱ्या धावसंख्या चोरण्याचा प्रयत्न धावबाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 61. 4 चेंडू विधी त्यांच्यासाठी खुशखबर असेल. 2 चेंडू 2 गडी बाद केले तर 500 रुपयांचा पारितोषिक लागू होईल. त्यांचे जिवलग मित्र गणेश पाटील यांच्या माध्यमातून.
निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. जे पहिल्या 3 चेंडूत आक्रमण केलं होतं त्यानंतर कमबॅक केलं जात आहे अभिजित यांच्या माध्यमातून. 62 धावा, 1 चेंडू शिल्लक असेल. चौथ्या षटकातला थोडा वेळ घेत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फलंदाजी मार्कवर देवा. खूप सुरेख असा चेंडू टाकला जातोय. त्रिफळाचित केलं जात आहे. चौथा आद्रा. 62 धावा धावफलकावर लागत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 24 चेंडू 63 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी डेंजर 11 अधिरा सत्यनारायण कामोडे संघाला. तर यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात महाराष्ट्राचा गोड बुलंद आवाज, ज्याने या आवाजाचं आपण पाहू शकाल घाटकोपरचा एक आवाज आहे, त्याने अक्षरशः अख्ख्या प्रेक्षक वर्गाला बुरळ पाडली. असा एक घाटकोपरचा पंतनगरचा एक बुलंद आवाज श्री सन्माननीय चंदू शेट्टे सर. चर्चेत आहेत रोशन कांबळे, जे बालवीर गोविंदा पथक, जे आपल्या चेंबूरचा गौरव आहे, त्या गोविंदा पथकाचे टॉपर आहेत. गेल्या वर्षी 9व्या थरावर देखील ते पाहायला मिळाले होते. रोशनजी कांबळे यांचा सन्मान केला जातोय. छोटेसे गोविंदा आणि त्यांच्यासाठी अमित दादा कोळी यांच्याकडून 500 रुपयाचा एक पुरस्कार देखील दिला जातोय. 9व्या थरावर आपल्या चेंबूरचा मुलगा, बालवीर या चेंबूरचा गौरव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदा पथकाचे हे सदस्य आहेत रोशन कांबळे. त्यांचा सन्मान केला जातोय आणि त्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर एक 500 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जातोय. क्रिकेट प्रेमी सिक्सर किंग अमित दादा कोळी यांच्याकडून. साठी खूप चांगली कामगिरी करतायत. डेंजर 11 आणि त्यांच्या विरोधात मुकेश रॉयल चेंबूर यांच्यातील ही महत्त्वाची मॅच आहे. मुंबई महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेटमधील 2 मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. करण सोडा यांच्या हातात चेंडू सोपवण्यात येतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर ज्या खेळाडूने धुमाकूळ घातलाय, मागच्या काही वर्षामध्ये अंडरआर्म क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय, वन मॅन शो कामगिरी करणारा आकाश गुरव बल्ली फ्रॉम गोवंडी बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईकला आहेत रवी फ्रॉम कल्याण. मॅचच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात.
63 करायचे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 4 ओव्हरची आहे ही मॅच. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचाही कॉल दिलाय आणि पहिल्याच बॉलवर 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. आकाशची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे इकडे. पहा, हे पावसाळ्यातील 4 महिने माझ्यामध्ये बऱ्यापैकी बॉक्स क्रिकेट बंद असतं. क्वचित 5-10 ठिकाणी होत असेल, परंतु अंडरआर्म ओपन हेच क्रिकेट पावसाळ्यात होतं. आणि मॅच सुरू असताना काऊ सुद्धा अशा कॉर्नरला उभी आहे ज्या कॉर्नरला काऊ कॉर्नरच म्हणतात. आता ज्या ठिकाणी गाई आहे त्या कॉर्नरला तिकडे बॉल गेल्यानंतर क्रिकेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणाला काऊ कॉर्नर म्हणतात. अशाच ठिकाणी काऊ आहेत सध्या. आकाश गुराव समोर जर पाहिलं तर करण सोडा, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू चेंबूरचे. समोर आकाश, लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले, तिकडे मात्र कॅच सुटलेली आहे. एक धाव घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिला जातोय. संधी निर्माण केली होती. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते धावसंख्या 4 वर. एक बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे. जिंकायचंय, प्रत्येकाला परफॉर्मन्स करायचा आहे. अंडरआर्म क्रिकेट आहे. क्रिकेट कोणतंही असू दे, त्याच्यामध्ये मजा तर आहे. मग आंतरराष्ट्रीय असू देत, टेस्ट मॅच असू देत, वन डे असू देत, T20 असू देत, IPL असू देत, ओराम असू देत, अंडरआर्म असू देत, पावसाळी असू देत, उन्हाळी असू देत, मजा आहे. आणि आज श्री साई स्पोर्ट्सवर जेवढे प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. त्यांच्या स्टाईलची चर्चा होते. असे प्युमा स्क्वॉडवाले स्पर्धा घेत आहेत. बरोबर ना प्युमा स्क्वॉडवाले? नाद नाही करायचा या प्युमा स्क्वॉडवाल्यांचा. हॅशटॅग प्युमा स्क्वॉड. खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. आणि हा चांगला कॉल होता आकाशांचा. रिस्क होऊ शकली असती. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. या मैदानात नेहमीच गर्दी होते प्रेक्षकांची. क्रिकेट वेडे, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते, कोळी बांधव, या खूप मोठा इतिहास आहे. अगदी 2-2, 3-3 पिढ्या क्रिकेटच्या या इकडे पाहायला मिळालेल्या आहेत. माहुल कोळीवाडा म्हटलं तर. आणि फक्त क्रिकेटचाच नाही तर आयोजनाचा सुद्धा इतिहास आहे. राजेंद्र माहुलकर साहेबांनी आज नाही तर कित्येक वर्ष पाठीमागे जरी गेलो, भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास उलगडला तर माहुल कोळीवाडा तुम्हाला तिकडे भेटेल आणि त्यांच्या नाईट टुर्नामेंट भेटतील. आणि आज ही प्युमा स्क्वॉडची स्पर्धा, वेद ज्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या जागृत करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा हा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. 5 धावा धावफलकावर आहेत. लक्ष मोठं नाहीये परंतु डॉट बॉल आले तर अवघड देखील होऊ शकतं. रवीने मागच्या मॅच मध्ये 47 केल्या होत्या. करण सोडा बॉलिंगसाठी पाहिलं. 4 बॉलला 5 रन झालेले आहेत. 63चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरची आहे ही मॅच. आमचे दोन्ही पंच मिलिंद पाचारणे सर आणि निखिल चव्हाण सर, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. फुल टॉस, चुकीला माफी नाही. बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार. षटकार.
धाव फलकावर ही मॅच ऑन आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. आज बऱ्यापैकी मॅचेस या वन साइड झाल्यात, परंतु या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. बिग हिट फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे आहेत फिल्डर. एक रन मिळणार आहे. दुसरीचा कॉल. फिल्डिंग चांगली नाही झाली आहे तिकडे आणि रन घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय आणि बघता बघता बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. धावसंख्या झालेली आहे 15. पहिली ओव्हर झाल्यानंतर 15 झाले. डीजे थांबा, वाजू नका. तर प्युमा स्क्वॉड विषयी आपण 2 शब्द नक्कीच या ठिकाणी बोलणार आहोत. हा स्क्वॉड फक्त फॅशनसाठी नाहीये, स्टाईलसाठी नाहीये, अहो समाजसेवेसाठी सुद्धा आहे. आणि प्युमा स्क्वॉडने नेहरू फाउंडेशनच्या वतीने कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहान मुलांसाठी छत्री वाटपाचा सुंदर असा उपक्रम सुद्धा मात्र केलेला आहे. त्यामुळे प्युमा स्क्वॉडवाल्यांचं कौतुक करावं लागेल आणि म्हणूनच आम्ही म्हणू हॅशटॅग प्युमा स्क्वॉड. सामाजिक उपक्रमामध्ये देखील चला घाई करायची. यानंतर 2 मॅचेस आहेत आणि 15 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल आणि 48 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. बॉल त्यावर रन आलेली आहे. 1 धावसंख्या 16 झालेली आहे. 1 बॉल आता खूप महत्वपूर्ण आहे. 63चा पाठलाग करायचा आहे अजय मांजे. हो, वेगात एका वेगळ्या ऍक्शनने बॉल टाकलाय. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय. फिल्डर येतील, बॉल उचलतील तोपर्यंत 2 रन कंप्लीट देखील झालेले आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 18 धावा धावफलकावर. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 16 आणि रन करायचे 45. 16 बॉल मध्ये 45. दोन्ही टीमच्या बाजूने असणारी मॅच आहे. कट टू कट फाईट. 16 बॉल आणि 45ची आवश्यकता. प्युमा स्क्वॉड सामाजिक कार्यामध्ये पुढे, स्टाईल मध्ये पुढे, क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा पुढे. ओ हो, अडवलाय बॉल. वेगात होता, समोर खेळला होता आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील झाला खरा तिकडे, परंतु धावसंख्या आता 19 वर पाहायला मिळते. 1 बॉल खूप महत्वाचा आहे. अजय मांजे. माहुलगाव मध्ये आपण आहोत आणि खऱ्या अर्थाने या माहुलगावचे भाग्य विधाते महाराष्ट्रातील जुन्या नाईट टुर्नामेंट पैकी एक असणारी महत्वाची माहुल नाईटचे आयोजक, कार्यतत्पर नगरसेवक, प्रभाग समितीमध्ये सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे. विविध समित्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्यांनी काम केलेलं आहे. कोळी फेस्टिवल जो माहुलचा होतो त्याच्या आयोजकाच्या भूमिकेत रखमेर देवाचा यात्रोत्सव आपण पाहतो. या कोळी फेस्टिवलला 20 वर्षाचा कोळी फेस्टिवल देखील पाहायला मिळतो. आणि हे सगळं करत असताना राजेंद्र माहुलकर साहेबांची माहुलकरांना नेहमीच साथ लाभली आहे किंवा या प्युमा स्क्वॉडच्या स्पर्धेला सुद्धा खंबीर साथ राजेंद्र माहुलकर साहेबांची राहिलेली आहे. 19 धावा धावफलकावर.
19 धावा फलकावर आहेत. ओहो, अजय मांझेचा हा बॉल तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बॉल योग्य आहे. सर या बॉलवर किती रन आलेत कळवा. 2. चला. एकवीस धावा फलकावर अजूनही पाहिजे 14 बॉल आणि 42. त्यामुळे हे 2 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. आणि आकाश गुरव एक जबरदस्त खेळाडू आहेत. हार त्यांनाही मंजूर नाहीये. दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे सारख्या खेळाडू यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही जवळपास एकाच विभागातील खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. साई सिद्धी अंधेरीचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. 1 रन मिळेल. 3 फिल्डर येत आहेत. बॉल उचलत आहेत. तोपर्यंत 2 रन कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. आता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 13 बॉल आणि 40. चांगली मॅच चालली आहे. चांगली मॅच चालली आहे. अजय मांझे समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे आणि हो, देवाने पकडली आहे कॅच आणि अजय मांझेचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. आकाश गुरव म्हणजे बल्ली आउट होत आहेत. विकेट.
आणि साई सिद्धी अंधेरी कॅप्टन टॉससाठी पाठवून द्यायचं आहे. यानंतर 2 मॅच बाकी आहेत. हा बॉल पाठीमागे जाईल आणि इकडे देवा देवा फिल्डिंगला, देवा बॅटिंगला. आणि इकडे हा बॉल कशा पद्धतीने टाकला यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला, नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि धावसंख्या आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही काही सामना संपलेला नाहीये. नो बॉल घोषित केला आहे हा पहिला. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. आणि अजूनही 12 बॉल आणि 37ची आवश्यकता आहे. देवा बॉलिंगला. गणेश पाटील, आपण सीताराम साळगावकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बारा बॉल 37. एक चांगली मॅच चालली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन या माहुलगावच्या मनोरंजन मैदानामध्ये. शरफुद्दीन समोर जर पाहिलं तर देवा, देवा पांडे, देवा पांडे समोर शरफुद्दीन. सैफो ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि अंपायर निखिल चव्हाण आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. 12 बॉल मध्ये आता 36 पाहिजेत. अवंतरच्या स्वरूपातील आलेल्या या रन पाहायला मिळाल्या. हो, यावेळेला थोडासा वेगात बॉल टाकलाय आणि माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. पांडे
आणि एका बाजूला देवा आहे. दोन देवांमधली लढत आहे. पहिलाच बॉल समोर मारलाय. देवकरण आलेत आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार. तर या षटकारानिशी धावसंख्या पुढे गेलेली आहे. 33 झाली. अजूनही 30 पाहिजे आहेत. एक एक बॉल महत्वाचा आहे. देवकरण लोअर फुल टॉस. पाठीमागे बॉल जाईल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. रनआउटची संभावना आणि हो एका बॉलवर बरंच काही झालंय. डॉट बॉल मात्र आलाय. साई सिद्धी अंधेरीची ओनर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. विनाश भाऊ आमच्या बरोबर उपस्थित राहत आहेत. साई सिद्धीचे ओनर आणि साई सिद्धी सेमीला गेलेली आहे. सकाळी त्यांना मानलं पाहिजे. टीम नव्हती तर फॉर्मल मध्ये सुद्धा त्यांनी टॉस केला. देवकरण ओ हो आता बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. अतिशय वेगात रन घेतली जाते आणि कॉल 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 दिला जातोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 रन मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे धाव संख्या 35 वर गेली आहे. 9 बॉल बाकी आहेत आणि 28 पाहिजेत अजूनही. जर का या 3 बॉलवर एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये आणि मजाच पाहिजे प्रेक्षकांना. माहुलचे प्रेक्षक आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचे दर्दी आहेत. क्रिकेटचे वेडे आहेत आणि म्हणूनच या माहुलच्या क्रिकेटला एक वेगळी मजा आहे. मुंबई असू देत किंवा दुबई असू देत माहुलच्या क्रिकेटची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे. मग व्यावसायिक असू देत किंवा ग्रामीण असू देत माहुलची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. माहुलचं क्रिकेट, माहुलची माणसं, माहुलची मच्छी सगळ्यांची चर्चा. काही लोक तर खवय्या आवर्जून येतात. ओ फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे येत आहेत शुभम. चांगली कॅच पकडली आहे. आली विकेट. बसलाय धक्का. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. तिसरीचाही कॉल दिला जातोय का? हो आणि 3 रन कंप्लीट. या वेळेला काय गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या रन गरजेच्या आहेत आणि 3 रन तर आल्यात. आता समीकरण बदललंय. 7 बॉल मध्ये 25 बायच्या स्वरूपातील या 3 रन आहेत. बाईज मुरगनांना आपण या ठिकाणी यायचंय. युट्यूबचं सौजन्य या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे असे मुरगनांना
देवकरन. सिद्धेश्वर क्रिकेट क्लबकडून करण सोडाच्या कॅचसाठी पुरस्कार आलाय. हो हो हो, वेगवान बॉल मात्र या ठिकाणी टाकलाय आणि आली आहे इकडे विकेट. आता 6 बॉल आणि 25. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये.
रिव्ह्यू दिला जाणार नाही, लक्षात घ्या. चला, नो बॉल दिलेला आहे. मैदानातील पंचांनी सुद्धा नो बॉल दिलाय आणि चला आपण मॅचकडे जाऊयात आता. चला, 7 बॉल आणि 24ची आवश्यकता. 7 बॉल आणि 24ची आवश्यकता आहे. बाहेरून रिव्ह्यूसाठी कोणी आवाज द्यायचा नाहीये आणि तसा दिला तर अंपायर त्याची नोंद घेतील. नो बॉल. समीकरण बदललंय. 7 बॉल आणि अजूनही 24 पाहिजेत. वा, या मॅचचा थ्रिलर काही वेगळाच आहे. देवकरण, देवकरण, देवा देवा देवकरण. माहुलमधील स्पर्धा आणि 7 बॉल 24ची आवश्यकता. मॅचचा थरार अजूनही कायमच आहे. पाहूया काय होईल. देवा, महत्वाची मॅच आहे. हो, लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. 7 बॉल आणि 23ची आवश्यकता. सामना चांगला चाललाय. सामन्याची उत्कंठा मात्र आता वाढत चाललेली आहे. 7 बॉल 23. बॉल पाठीमागे जातोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, जिकडे 6 बॉल आणि 23ची आवश्यकता आहे. चला, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. 6 बॉल आणि 23ची आवश्यकता आहे. मॅचला जिंकण्यासाठी प्युमा स्क्वॉड, माहुल कोळीवाड्याची स्पर्धा, आपला लाडका वेद चषक. हरीश आलेले आहेत मुलुंडचे खेळाडू बॉलिंगसाठी. पहिला बॉल चक्री आणि देवकरण मात्र स्ट्राईक घेत आहेत आणि विकेट आलेली आहे. 5 बॉल आणि 23.
त्यांनी करायचे आता रन 19. तीन बॉल 19. दोन्ही टीमचे कॅप्टन चालू सामन्यात जो संघ विजेता होईल तो आणि साई सिद्धी अंधेरी कॅप्टन टॉस साठी यायचंय. मनीष आलेले आहेत ज्यांना मोहित म्हटलं जातं. समोर खेळला जातोय हा फटका. फिल्डर आहे चांगले एफर्ट्स आणि मांजे साहेबांचं कव्हर सुद्धा खूप चांगलं होतं. अजय मांजे वा. आता मॅचची केवळ औपचारिकता राहिलेली आहे. मुकेश रॉयल चेंबूर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. वाह चांगला फटका खेळलाय देवकरणने परंतु मॅच फिनिश होते. मॅचला जिंकलं जात आहे. मुकेश रॉयल चेंबूर. करण सोडा चला टॉस साठी यायचं लवकर. अमित दादा कोळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची आणि झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण आता घोषित करणार आहोत.